श्री ओम तत्सत श्रीकृष्ण प्रसन्न सार्थ श्री एकनाथी भागवत अध्याय 16वा। ओंकार स्वरूप सद्गुरु श्रीमूर्तीला नमस्कार असो। हे सद्गुरु राया, हे सर्व चराचर तुझेच स्वरूप आहे। विश्वाचा आत्मा तूच, विश्वाचे स्फुरणही तूच आणि निराकार व साकार मूर्ती तूच। तुझ्या स्वरूपाचा महिमा सर्व शास्त्रांना अतर्क्य आहे। तो वर्णन करिता करिता श्रुतीने मौन धारण केले आणि तो वर्णन करणे शक्य नाही अशी शब्दांनी तर शपथच घेतली। तुझ्यासारखे दुसरे कोणतेच स्वरूप नाही अशी दृष्टांतांनीही शपथ वाहिली। जे जे सादृश्य म्हणून युक्तीने योजावयास जावे ते ते तुझेच स्वरूप असते। तुझ्या प्रभावाची अशी एक खुबी आहे की दुसरेपणाचे मूळच तुटते, मग सर्वत्र एकपणाच भरून राहिल्यावर त्याच्याच प्रकारचा दुसरा दृष्टांत कोण कोठे काढणार? तुझे ठाव ठिकाण तरी कोठे आहे हेच मुळी कळत नाही। तुझा महिमा आगाध आहे, तेव्हा ध्यान तरी धरावे कसे? हेतू, शब्द आणि दृष्टांत ही ज्याच्या वर्णन क्षेत्रात शिरूच शकत नाहीत, तो श्रीमद भागवतातील अर्थ तू ओव्यांच्या रूपाने बोलितोस। ते माझे मराठी भाषेतील शब्द खरे म्हटले म्हणजे आर्षपणाचेच आहेत, पण सद्गुरूंनी तेच गहन करून सोडले। त्यातील प्रेमाचा ओलावा केवळ गुरुभक्त असतील तेच जाणतात। ज्यांची गुरु चरणांवर भक्ती नाही, ते जरी वेदशास्त्र पढले असले व शास्त्र व्युत्पत्ती शिकले असले तरी त्यांना विरक्ती कशी होणार? कोटीशहा जरी साधने केली तरी त्या साधनांपासून समाधान व्हावयाचे नाही। परंतु सद्गुरूची कृपादृष्टी झाली असता देवभक्तांना ब्रह्मपणानेच पुष्टी प्राप्त होते। तो तू सद्गुरू श्री जनार्दन सर्व जगाचे अधिष्ठान आहेस। स्वाभाविक ऐक्य रूपाने तू स्वतःच सर्व प्राणीमात्रामधील आत्मा आहेस। ज्यांचे सर्व प्राणीमात्रांशी ऐक्य होते, ज्यांना सद्गुरूची भक्ती घडते, तेच ह्या महाभागवताच्या अर्थामध्ये प्रवेश करू शकतात। सद्गुरूची पूर्ण कृपा झाली असता व्युत्पत्ती शिकण्याचे कष्ट न करताही उत्तम भावार्थी भक्त हा भागवताच्या अर्थामध्ये सहज प्रवेश करीतो। अंतःकरणात एकनिष्ठ भक्ती उत्पन्न झाली की त्या भक्तीच्या योगानेच देवादिदेव प्रगट होतो, तेव्हा भागवतातील खरे रहस्य सहजच मनात ठसते। ह्याकरिता गुरुभक्ती केली असता भागवताचा अर्थ नीट कळतो। तेथे काव्य इत्यादी किंवा व्युत्पत्ती किंवा अनेक प्रकारच्या युक्ती ह्यांची गरज काय? शास्त्रज्ञान तरी कशाला शिकावे आणि व्यर्थ ध्यान तरी कशाला धरावे? कारण साधकांना सद्गुरूचे चरण हेच चालते बोलते पूर्ण ब्रह्म आहे। गुरु भजना वाचून शिष्याला समाधान नाही, कारण त्याच्याहून श्रेष्ठ साधन मुळीच नाही। त्याच सद्गुरु कृपेच्या अभ्यासाने 11व्या स्कंधामधील पूर्वार्धाचे ज्ञान मराठी भाषेमध्ये यथामती आत्मबोधाने वर्णन केले। ऊस गाळला की त्याचा रस होतो, तो तसाच ठेवला तर फार वेळ टिकत नाही। तो आटवून गुळ तयार करून ढेपाच बांधून ठेवाव्या लागतात। तो गुळ फार दिवस ठेवला तरी सुद्धा पाझरू लागतो। ह्याकरिता त्याची रायपुरी साखर करावी लागते। मग ती साखरही घोटून चतुर लोक स्वच्छ व कोरडी अशी खडीसाखर करतात। त्याचप्रमाणे ह्या भागवताची गोष्ट आहे, हे लक्षात ठेवा। ते भागवत प्रथमतः श्री नारायणानेच सांगितले आणि त्याचे श्री व्यासांनी 10 प्रकारांनी फोड केली। श्री शुकाच्या मुखाने ती 10 लक्षणयुक्त कथा विशद झाल्यामुळे फारच गोळी चढली। त्यातील कठीण शब्द स्पष्ट करून श्रीधरांनी त्यावर फारच उत्तम टीका केली। ती जी श्रीधर टीका तिलाच भावार्थ दीपिका असे म्हणतात। त्याच भावार्थांतील रहस्य मीही भक्तिभावाने देश भाषेत म्हणजे मराठीत निरूपण केले। मूळचा नारायण हा एकच वक्ता आहे आणि त्यावर व्यास, शुक आणि श्रीधर यांनी व्याख्यान केले आहे। त्यातील मूळच्या गोडीवर लक्ष ठेवून एका जनार्दन हा ह्या काव्याचा कर्ता झाला आहे। मूळ बीज श्री नारायणांनी ब्रह्मदेवाच्या ठिकाणी पेरले आणि तेच नारदरूप भूमीमध्ये अत्यंत जोमदारपणे पूर्ण तयार झाले। त्यातीच दशलक्षण भागवतरूपी कणसे व्यासाने संकलित केली आणि शुकाचार्यांनी परीक्षितीच्या खळ्यामध्ये मळणी करून त्यातील दाण्यांची रास केली। तेच दाणे शास्त्ररीतीने आत्मबुद्धीच्या स्तूपातून श्रीधरांनी पाकडून काढून त्यातील भरीव टवटवीत टचटचीत व अस्सल दाणे वेगळे निवडले। त्यांची मराठी शब्दरूपाने उत्तमोत्तम पक्वाने करून एका जनार्दनाने त्याची रेलचेल करून सोडली आहे। आत्मभक्त असतील तेच त्यातील गोडी जाणतील। त्या श्रोत्यांनी लक्ष दिल्यामुळे आणि
जनार्दनाची कृपा दक्ष असल्यामुळे एका जनार्दनाने देशी भाषेमध्ये जे हे पूर्वार्ध संपूर्ण केले त्याचा अनुक्रम असा. पहिल्या अध्यायात वैराग्याच्या उत्पत्तीचा उपक्रम असा केला आहे की श्रीकृष्णांनी आपल्या कुलाचा क्षय करण्याकरिता ब्राह्मणांच्या शापरूपाने आरंभ केला. दुसऱ्यापासून चौथ्या अध्यायापर्यंत नारदांनी वसुदेवाच्या घरी जाऊन निमिजयंतीच्या प्रश्नोत्तराच्या रूपाने पंचाध्यायी संपविली. सहाव्या अध्यायात श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन घेण्याकरिता देवांच्या पंक्तीच्या पंक्ती लोटल्या आणि त्यांनी श्रीकृष्णाला निजधामास येण्याविषयी प्रार्थना केली. ती सुरश्रेष्ठांची विनंती ऐकून आणि द्वारकेवर अरिष्ट कोसळलेले पाहून उद्धवाने मलाही निजधामास न्यावे असे श्रीकृष्णाची विनंती केली. त्याच्या प्रश्नांच्या उत्तरात ज्ञानमय त्यागयुक्त असे श्रीकृष्णांनी 7व्या अध्यायात थोडे बहुत भाषण केले. त्यावेळी त्याग संग्रहाच्या लक्षणाच्या निमित्ताने यदूच्या आणि अवधूताच्या संवाद रूपाने 24 गुरूंचे प्रकरण 8व्या अध्यायात आणि 9व्या अध्यायात संपूर्ण केले. श्रद्धा कशी धरावी आणि ज्ञानावर कसा विश्वास ठेवावा हे सांगून त्यात अनेक मतांचे निरसन करण्यासाठी श्रीकृष्णांनी 10व्या अध्यायात ज्ञानाचा चमत्कार सांगितला. 11व्या अध्यायात बद्ध मुक्तांचे भेद सांगून साधूचे लक्षण आणि भक्तीचे पूर्ण स्वरूप दाखवून दिले. भागवतातील 12व्या अध्यायात देवांनी अत्यंत गूढ ज्ञान प्रगट केले आहे. त्यातील रहस्य उकलताना मोठमोठ्या ज्ञात्यांना सुद्धा संशय पडतो. 12व्या अध्यायातील गुरुकिल्ली आहे ती केवळ युक्तिप्रयुक्तीने सांगू म्हटले तर सांगता यावायची नाही, परंतु जनार्दनाची कृपारूप मातुश्री जवळ होती म्हणून तिने ग्रंथाचा मार्ग दाखविला. त्या 12व्या अध्यायात सत्संगाचा अगाध महिमा, कर्मांचा करता कोण, त्यागबुद्धी हेच कर्माचे लक्षण होय हा विषय आहे. तो 12वा अध्याय ऐकला असता चित्ताला ज्ञानाचा संस्कार घडतो, पण त्यात विषय वासना आडवी येते आणि त्यामुळे साधकांना पीडा होते. गुणभेदांचे लक्षण आणि त्यामुळे उत्पन्न होणारी विषयाची आवड, तसेच सत्वशुद्धी कशी करावी त्याचा प्रकार यांचे निरूपण 13व्या अध्यायात केले. नंतर त्याच उचित प्रसंगी विषयांची आणि चित्ताची सांगड कशी असते आणि ती उकलावी कशी हे समजण्याकरिता उत्तम निर्णयात्मक हंसगीताचे कथन केले. हंसगीतात जे ज्ञान सांगितले आहे व समाधीपर्यंत जे समाधान केले आहे तेच साधण्याचा मार्ग देवांनी आपण होऊन 14व्या अध्यायात सांगितला. साधनांमध्ये भक्ती हीच मुख्य आहे. सगुण स्वरूप हीच माझी निर्गुण मूर्ती होय आणि योगयुक्त ध्यान स्थिती कशी असते तेही श्रीकृष्णांनी 14व्या अध्यायात सांगितले. सिद्धीसाठी ध्यानधारणा करण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत तेही श्रीकृष्णांनी उद्धवाला सांगून आपल्या प्राप्तीला सिद्धी ह्या विघातक आहेत हे 15व्या अध्यायात सांगितले. ह्याप्रमाणे 15 अध्यायात पूर्वार्धाचे अत्यंत निर्मळ असे निरूपण झाले. आता उत्तरार्ध शिल्लक राहिले आहे. त्यातील कथेचाही संबंध ऐका. 16व्या अध्यायात भगवंताच्या विभूतीचे निरूपण असून 17व्या व 18व्या अध्यायात वर्णाश्रम कर्माची माहिती व त्याचे विधानाचे प्रकार ह्यांचे निरूपण आहे. 19वा अध्याय गहन आहे. त्यात ज्ञान निर्णयाचे महात्म्य असून उद्धवाचे यम नियमादी प्रश्न ज्ञानात्मक उत्तरांसह सांगितले आहेत. त्या ज्ञानाच्या अधिकाराचा योग अज्ञान, ज्ञान आणि मध्यावस्था अशा 3 प्रकारांनी श्रीकृष्णांनी 20व्या अध्यायात सांगितला आहे. पुढे उद्धवाने गुणदोषांची अवस्था वेदांच्या माथ्यावर ठेवली तेव्हा त्या वेदवादांतील खरे सात्विक निरूपण 21व्यात सांगितले. त्याच वेदवाद निरूपणाच्या प्रसंगी तत्वांची एकतर संख्या किती हा प्रश्न उद्भवला तेव्हा श्रीकृष्णाने त्या तत्व संख्येचे यथार्थ निरूपण केले. सर्व तत्वांचे विवेचन, प्रकृती आणि पुरुष ह्यांचे लक्षण आणि जन्ममरणांचे प्रकरण इतक्यांचे निरूपण 22व्यात केले. दुसऱ्याचे अपराध सहन करून स्वतः निर्द्वंद्व राहावे अशा प्रकारचा भिक्षुगीत संवाद 23व्यामध्ये स्पष्ट केला आहे. अद्वैतामध्ये स्थिर होण्यासाठी 24व्या अध्यायात सांख्यशास्त्र सांगितले. निर्गुणापासूनच गुणांची उत्पत्ती होते आणि गुणांचा क्षय झाला म्हणजे अखेर निर्गुणच शिल्लक राहते. आधी निर्गुण असते ते अंतीही निर्गुणच असते, मध्ये मिथ्याच गुणांचा भास होतो. अशा ह्या अद्वैत प्राप्तीसाठी सांख्यशास्त्राचे निरूपण केले. ते मिथ्या गुण प्रवृत्तीयुक्त असतात. त्या 3 गुणांचा परस्पर संबंध असतो आणि निर्गुणाच्या संबंधाने आत्मनिष्ठा
कशी ठेवावी हे 25व्यात सांगितले आहे. 26व्या अध्यायामध्ये अनुतापाची अनिवार्य शक्ती दाखविण्यासाठी पुरूरवा हा कामपाशात सापडून उर्वशीचा उपभोग घेत असताही विरक्ती पावला ही कथा सांगितली आहे. भजनाचा विधी, मूर्तीचे लक्षण, वैदिक, तांत्रिक व मिश्र भजन म्हणजे काय, ह्या उद्धवाच्या प्रश्नांचे संपूर्ण निरूपण 27व्यात आहे. मोठमोठ्या योग्यांचे योग भांडार गहन ज्ञानाने पूर्ण भरलेला आत्मसुखाचे केवळ सारच असा 28वा अध्याय केवळ ज्ञान विषयानेच भरलेला आहे. त्याच अध्यायामध्ये संसार हा असंभवनीय आहे असा उद्धवाने अत्यंत गहन प्रश्न केला होता. त्याचेही प्रत्युत्तर देवाने दिले आहे. 11व्या स्कंधाचा केवळ कळस आणि भक्तिप्रेमाचे अत्यंत मनोहर स्वरूप अशा प्रकारचा अत्यंत रसाळ असा भक्तियुक्त ज्ञानोपदेश 29व्या अध्यायात आहे. त्याच्या पुढच्या 2 अध्यायात स्त्री पुत्रादी साऱ्या कुळाचा घात प्रत्यक्ष डोळ्यासमोर झाला असताही जो ज्ञानाने समर्थ असतो त्याचे चित्त यत्किंचितही डळमळत नाही हे श्रीकृष्णांनीच प्रत्यक्ष दाखवून दिले आहे. ब्राह्मणांचा शाप अत्यंत कठीण असतो. त्या शापाने श्रीकृष्णाला सुद्धा पीडा दिली. मग इतरांची काय कथा. ब्रह्मशापाने सर्व कुळाचे सुद्धा निर्दळन होते. ब्राह्मणाचा कोप विलक्षण सामर्थ्यवान असतो. सगळा समुद्र सुद्धा त्याने मूत्र करून सोडला. ब्राह्मणांच्या क्षोभाने एका निमिषार्धात शिवाचा सुद्धा लिंगपात झाला. याकरिता सज्ञान असो की अज्ञान असो कोणीही ब्राह्मणाशी वैर करू नये हेच दाखविण्याकरिता श्रीकृष्णांनी प्रसिद्धपणे कुलक्षय करून दाखविला. स्वतः कृष्णाच्याच देहाचा ज्याने घात केला तो जराव्याधही कृष्णाने मुक्त केला. इथपर्यंत ज्ञाता असतो तो देहातीत व क्षमाशील कसा असतो हे दाखवून दिले. 29 अध्यायापर्यंत श्रीकृष्णाने ज्ञानाचा उपदेश केला. त्या पुढील 2 अध्यायात स्वतःच विदेह स्थिती दाखविली. राम अयोध्येसह निज धामाला गेला आणि श्रीकृष्णांनी आपला देह ठेविला. ह्या कृतींनी त्यांनी पुढील मुमुक्षूंना तारावयासाठी देहाभिमान मिथ्या करून दाखविला. 15व्या अध्यायापर्यंत ह्या स्कंधाचे पूर्वार्ध झाले. त्यात अत्यंत पवित्र कथन केले आहे आणि सूत्ररूपाने उत्तरार्धातील प्रत्येक अध्यायाचे तात्पर्यही स्पष्ट दाखवून दिले. सद्गुरू जनार्दन सहाय्याला आहे ह्याकरिता श्रोत्यांनी लक्ष द्यावे. पुढच्या उत्तरार्धाचे व्याख्यानही जनार्दन एकनाथाकडून बोलविल. वसंताचा प्रवेश झाला की त्या योगाने वृक्ष, पुष्पे व फळे यांनी बहरून जातात. त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपा कटाक्षामुळे कवित्वातील शब्दही फलद्रूप होतात. आकाशातील सूर्य उगवला म्हणजे ज्याप्रमाणे नूतन कमले प्रफुल्लित होतात त्याप्रमाणे जनार्दनाच्या कृपे करून कवित्वातील नाविन्याचे तेज विकास पावते. हातात मुरली घेऊन श्रीकृष्णाने सर्व जगाला मोहून टाकेले. त्याप्रमाणे येथे मला कवीश्वर करून हाती धरले व जनार्दनच सर्व बोलत आहे. त्या जनार्दनाची कृपा म्हणजे केवळ क्षीरसागर आहे. त्याच्या कृपेला मर्यादा म्हणून नाहीच. त्या जनार्दनाच्या कृपेमुळे पुढील उत्तरार्धातही अर्थसिद्धीसह वर्तमान बुद्धी प्रवेश करीत आहे. मागच्या कथेचा संदर्भ असा की 15व्या अध्यायाच्या शेवटी माझ्या प्राप्तीला सिद्धी या बाधक होतात असे श्रीकृष्ण म्हणाले. म्हणजे सिद्धीवरचे ध्यान सोडून देऊन माझ्या स्वरूपामध्ये मन ठेवावे. हे श्रीकृष्णाचे भाषण ऐकून उद्धवाने प्रश्न विचारला. उद्धव म्हणाला, श्रीकृष्णनाथा समर्था, माझी एक विनंती ऐक. तुझ्या खरोखर ज्या विभूती असतील त्या सर्व तू मला सांगाव्या. श्लोक 1. भूत आणि भौतिक ह्याचे कारण तूच. जन्म, स्थिती आणि लय तुझ्यामुळेच होतात आणि इतकेही करून तू अकर्ताच आहेस. म्हणूनच तू परिपूर्ण ब्रह्म आहेस. आता तू म्हणशील की प्राण्यांना उत्पत्ती, स्थिती व लय ही प्रकृतीच करते, पण ती प्रकृती म्हणजे माया ही तुझ्या अधीन आहे. तुझ्यामुळेच प्रकृतीला चलन प्राप्त होते, म्हणून ती प्रकृती परतंत्र होय. तू परमात्मा स्वतंत्र आहेस. तू अनादी, अव्यय आणि अपार आहेस. वेदांना सुद्धा तुझा पार लागत नाही. प्रकृतीला तुझे आवरण आहे. तू अनंत असल्यामुळे आवरण रहित आहेस. तू स्वतःच जीवांचे स्वरूप आहेस, पण तुला मात्र जीवपणा नाही. जीव जितका अज्ञानाने युक्त आहे आणि तू खरोखर ज्ञान व अज्ञान ह्याहूनही पलीकडचा आहेस.
म्हणूनच तू अविनाशी व अपरोक्ष असे साक्षात परब्रह्म आहेस. तो तू अपरोक्ष कसा असे म्हणशील तर तू सर्वांमध्ये सर्वत्र अंतर्बाह्य आहेस आणि असा व्यापलेला असूनही श्रीकृष्णा तू अतर्क आहेस ते ऐक. श्लोक 2. माशीपासून हिरण्यगर्भापर्यंत सर्व प्राणीमात्रांमध्ये निरंतर अंतर्बाह्य असणाऱ्या अशा तुला ब्राह्मण वेदाच्या अर्थावरून निश्चितपणे जाणतात, किंवा जे कोणी उपनिषदांचे यथार्थ रहस्य जाणून तुझ्या ठायी भजनयुक्त असतात ते सर्वव्यापी असा तू सर्वात्मा आहेस असे निश्चित अर्थाने समजतात. त्या तुझ सर्वात्म्याचा अंत पार पाहू गेले असता तू अचिंत्य व अनंत ऐश्वर्ययुक्त आहेस. अशा तुला जे सामान्य लोक जाणत नाहीत त्यांचा विचार ऐक. जे मनाला विकलेले असतात, कामेंद्रियांचे दास बनतात, जे जिव्हेचे पोसणे होतात आणि ज्यांना निद्रेने जणू काय आपले घर जावईच केलेले असते, अशा लोकांना तुझे जे स्वतः सिद्ध व सर्वव्यापक स्वरूप त्याची कल्पनाही होत नाही, आपल्या देहातच आत्मस्वरूप आहे हे त्यास कळत नाही. हे ते सदा सर्वदा विषयातच भुललेले असतात. विषयात त्यांचे अंतःकरण चंचल झालेले असते. त्यांना सगुण स्वरूपाचेही ध्यान होत नाही आणि त्यांचे मन निर्गुण स्वरूपात शिरतच नाही. असे अज्ञानी लोक कसे तरावे ह्याकरिता अनेक प्रकारची शास्त्रे न धुंडाळता व ध्यानधारणेच्याही भरीस न पडता त्यांना केवळ भजन करावयास मिळावे अशा प्रकारच्या ज्या तुझ्या उत्तमोत्तम विभूती असतील त्या निश्चय करून सांगाव्या. श्लोक 3. तुझ्या ज्या ज्या विभूतीची संतांनी पूर्वी दृढ भावनेने भक्ती करून उपासना केली व तुझ्या स्वरूपाला पोचले त्या तुझ्या सर्व विभूती, त्यांची स्थिती कशी, त्यांची स्वरूपे कोणती, त्यांची भक्ती कशी, त्यांपासून कोणती गती प्राप्त होते हे निश्चय करून मला सांगा. आता ह्यावर तू म्हणशील की सर्व वस्तुमात्रामध्ये माझ्या विभूती तूच ओळख म्हणजे झाले, तर ते तुझे स्वरूप अतर्क्य आहे श्रीकृष्णा, ते काही आमच्याने ध्यानात आणवत नाही. श्लोक 4. सर्व प्राणीमात्रांच्या हृदयामध्ये तूच आहेस, पण हृदयात असूनही तू गुप्त आहेस. देव हाच मी अशा भ्रमामुळे सर्व प्राणी तुला पाहत नाहीत. हे देवराया, त्या देहभ्रमाला मूळ कारण तुझी माया आहे, पण त्यातच तुझी कृपा झाली तर ती माया गुणासह वर्तमान लयास जाते आणि मग सर्वत्र सर्व ठिकाणी सर्व प्राणीमात्रांच्या देहातही अंतर्बाह्य असे तुझे स्वरूप ठिकठिकाणी निरंतर व्यक्त होते. एवढी तुझ्या कृपेची करणी आहे, पण ती कृपा कोणत्या गुणाने प्राप्त होते? म्हणून हे गोविंदा, तुझी कृपा प्राप्त होण्यासाठी तुझ्या विभूतीची उपासना केली पाहिजे. म्हणूनच तुझ्या विभूतीची समग्र स्वरूपे मला सांगावीस ह्याच अर्थाची विनंती पुन्हा पुन्हा करतो आहे. श्लोक 5. श्रीकृष्णा, स्वर्ग, मृत्यू व पाताळ ह्यात असलेल्या 10 दिशांना विस्तारलेल्या त्या तुझ्या सर्व विभूती मला सांग. असा प्रश्न करून उद्धवाने लोटांगण घातले आणि सर्व तीर्थांचे जन्मस्थान असे जे श्रीकृष्णाचे चरण त्यावर मस्तक ठेवून वंदन केले. उद्धवाचा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण फार संतुष्ट झाला आणि उद्धवाला उद्देशून त्याला काय म्हणाला. जो शतरूप हत्तींच्या कळपांचा सिंह, गांडीव धनुष्य धारण करून थोर प्रताप गाजविणारा, माझा सख्खा जीवलग आणि आवडता, इतकेच नव्हे तर जो माझा जीव की प्राण, ज्याच्या रथाच्या धुरेवर बसून मी घोड्यांचे लगाम धरतो, ज्याला कुरुक्षेत्रावर दोन्ही सैन्यामध्ये समरांगणात मी उपदेश केला, असा तो नरावतार अर्जुन, त्याच्यासारखाच तुझा हा प्रश्न आहे. असे म्हणून उद्धवावर संतुष्ट होऊन श्रीकृष्ण काय म्हणाला. श्लोक 6. पूर्वी जेव्हा दुर्योधनाने माझा तिरस्कार करून घनघोर युद्धाला सुरुवात केली तेव्हा अर्जुनाने मला हाच प्रश्न विचारला होता. शत्रूंचे निर्धारण करण्यात अत्यंत प्रतापशाली, धैर्यशाली, वीर, ज्ञानसंपन्न आणि प्रश्न करणाऱ्यांमध्ये अत्यंत चतुर असा अर्जुन माझा केवळ आत्माच होय. त्या अर्जुनाने कुरुक्षेत्रामध्ये प्राणघातक अशा युद्धात आपल्याच लोकांचा वध होणार याचे अतिशय भय धरून त्यावेळी मला हाच प्रश्न केला होता. श्लोक 7-8. तो म्हणाला, राज्य लोभाकरिता गुरु, गोत्रज यांचा वध करणे हे मला अत्यंत निंद्य होय. ह्याकरिता प्राण गेला तरी मला युद्ध करावायचे नाही. लौकिक धर्मप्रवृत्तीवरून मी मारणारा आणि हे मरणारे अशी महामोहाची भ्रांती अर्जुनाच्या मनामध्ये उत्पन्न झाली.
राज्य सुखाचीच हाव धरून त्यासाठी ज्ञाती बांधवांच्या वधाचे निंदे कर्म करणे हा मला निखालस अधर्म वाटतो. ह्यात धर्माचा स्वधर्म बुडेल. दररोज ज्यांच्या पायांचे तीर्थ घ्यावे, ज्यांच्या उच्छासनावर बसून त्यांची पूजा करावी, त्यांना तीक्ष्ण बाणाने जखमी करून त्या आप्तजनांच्या रक्ताने लिडबिडलेल्या पृथ्वीचा उपभोग घ्यावा. आपल्याच आप्त इष्टांच्या रक्ताचा भयंकर पूर जेव्हा पृथ्वीवर वाहील तेव्हाच आम्ही राज्यकर्ते होऊ. हे कर्म फार भयंकर आहे, ते माझ्याने करवत नाही. ज्यांनी आपल्या कुळात सत्पुत्र निपजावे अशी इच्छा करावी, त्यांच्याच हृदयात आम्ही बाण खुपसावेत. अशा रीतीनेच पूर्वजांचे उपकार फेडले असे आम्ही मानावे ना. आम्ही ज्यांचे श्राद्ध व तर्पण करावयाचे त्यांचेच प्राण आम्ही बाण मारून घ्यावे ना. म्हणजे वाडवडिलांचा आम्ही चांगलाच उद्धार केला म्हणावायचा. त्याने आमच्या धर्माचा नाशच होईल. ह्या युद्धामध्ये मेलो असता स्वर्गाला जाऊ आणि विजयी झालो तर राज्य प्राप्त होईल. पण श्रीकृष्णा, ती दोन्ही नश्वरच आहेत. मग कोणत्या हितासाठी युद्ध करावे? अशा सखेद वृत्तीने धनुष्यबाण टाकून देऊन तो शोकाकुल अर्जुन समरांगणामध्ये म्लान वदन करून राहिला. त्यावेळेला त्या महान वीरसिंहाचे नाना प्रकारच्या युक्तीने मीच समाधान केले. त्याची हकीकत ऐक. अर्जुना, देह तितका नश्वर असून मळमूत्राचे केवळ कोठार आहे. त्याला पाहिजे तितके उपचार केले असताही तो मरणाधीन असून क्षणिक आहे. आणि जीव आहे तो स्वतः सिद्ध नित्य असून निर्मल आहे. त्याला जन्म नाही, त्याला नाश नाही. तो अचळ, अच्छेद्य, अभेद्य व निर्मल आहे. तो मूळचा जड आहे. अर्जुना, ह्यातील खरा प्रकार ऐक. देह तुझ्या प्रयत्नाने वाचावायचा नाही आणि जीव हा तू मारून काही मारावायचा नाही. त्याच्या हत्येचे पातक लागेल असे जो तू समजतोस ते केवळ अहम भावनेने होय. हे सर्व जर तूच निर्माण केलेले असतेस तर तुझ्याने ते मारले गेले असते. पण तसा प्रकार नाही. याकरिता मी ह्यांना मारणार असे म्हणण्यात तू अभिमानाने गुरफटल्याचे मात्र दिसून येते. देहाचा जो निर्माण करता असतो तोच त्याचा संहार करणारा असतो. तू निर्माण करताही नव्हेस आणि मारणाराही नव्हेस. मग व्यर्थ अहंता कशाला भोगतोस? ही अहंता तू जर न सोडशील तर ह्या सर्व हत्यांच्या राशीच खरोखर तुझ्यापाशी आल्या आणि अर्जुना, तू दोषी झालास असे होईल. बा अर्जुना, ऐक. देहादी कर्माची अहंता जो आपल्या माथ्यावर घेतो तो तिन्ही लोकांमध्ये सर्वस्वी दोषी होतो. आता जर तू स्वधर्म विचारित असशील तर क्षत्रियाचा क्षात्रधर्म ऐक. त्या क्षात्रधर्माप्रमाणे समरांगणात पित्यापुत्रांनी एकमेकांना वधिले असता क्षत्रियांना दोष नाही. युद्ध म्हणजे क्षात्रधर्माचे एक तीर्थच आहे. समरांगणात मृत्यू पावतो तो नित्यमुक्तच होतो. हे जे तुला तुझ्या भाग्याने प्राप्त झाले ते अनिष्ट असे तू मानतोस. कर्तृत्व मानणे हा दोष अहंतेच्या माथ्यावर आहे. त्या देह अहंतेला जो स्पर्शित नाही तोच कर्म करूनही अकर्ता आणि भोग भोगूनही अभोक्ता असा एक होय. तोच संघामध्ये असून निसंग होय. तो एकटाच पूर्णपणे सर्व जग होय. जो निखालस निर्भिमानी असतो तोच समरांगणामध्ये खरा शूर होय. अर्जुना, तू अभिमान सोडलास तर माझ्याच बरोबरीला पोचशील आणि मग कोणत्याही पातकाची वार्ता सुद्धा तुला मुळीच स्पर्श करणार नाही. आता ती अहंता जाईल कशी असे म्हणशील तर निश्चय करून माझ्यावरच लक्ष ठेवून स्वधर्म कर्माचे आचरण केले असता जेणेकरून चित्ताची शुद्धी होईल आणि चित्ताला शुद्धता प्राप्त झाली असता तो माझ्या भक्तिमार्गाला लागतो. भजनाच्या योगाने माझ्या भक्तांना तत्काळ माझ्याशी समरस होता येते. अर्जुना, अभिमान सोडण्याविषयी तू जर माझे वचन ऐकणार नाहीस तर जन्ममरणाचे भूषण असे सर्व दोष तू भोगशील. हे लक्षात ठेव. तू नित्यमुक्त आहेस, अजन्मा आहेस, अविनाशी आहेस. ही तुझी सद्बुद्धी लयास जाईल आणि मग पहा निरंतर जन्ममरणाचाच सोहळा भोगीत राहशील. ह्याकरिता करणे आणि न करणे ही दोन्ही प्रकृतीच्या माथेवर ठेवून तू काया वाचा मने करून मला शरण ये. खरोखर अशा रीतीने तू सद्बुद्धीने मला शरण येशील तर कोणत्याही कर्माची वार्ता मी तुला मुळीच शिवू देणार नाही. ह्याकरिता हे अर्जुना, मरणारे आणि मारणारे ह्या दोन्ही भावना सोडून समरांगणात शूर हो. म्हणजे मी तुझा उद्धार करीन.
अर्जुना, तू एक येथे कर्म करणारा व मी एक तुझा उद्धार करणारा असा भेदभाव माझ्या शरणागतांच्या ठिकाणी असत नाही. मला अनंताला शरण येणे आणि मग जीव ह्या नात्याने वेगळे राहणे म्हणजे गुळाटल्या दगडाचाच प्रकार तो. ते अनन्य भावाने शरण येणे नव्हे. नदी समुद्राला शरण गेली म्हणजे ती समुद्रच होऊन राहते. मग ती परत फिरवायचे विसरून जाते, कारण ती समुद्राशीच एकरूप झालेली असते. गंगा स्वरूप समुद्र स्वरूप झाल्यावर मागे येण्याचा ओघ तिला मागे खेचित नाही. त्याप्रमाणे अंतर्बाह्य आत्मस्वरूपाशी तद्रूप होऊन माझा भक्त मला रात्रंदिवस सतत शरण आलेला असतो. दिवा जर वणव्याला भेटवायला गेला तर तोही वणव्या एवढाच होऊन राहतो. त्याप्रमाणे अर्जुना, मला जो शरण आला तोही मत्स्वरूप होऊन राहिला. अर्जुना, आता मुक्तांचे लक्षण ऐक. हे जे प्राणीमात्राचे आकार दिसतात ते सर्व माझे श्रीकृष्णाचेच आहेत असे खरोखर जो श्रद्धापूर्वक पाहतो त्यालाच ब्रह्मस्वरूपाचे साम्राज्य प्राप्त होते. माझ्या आत्मस्वरूपामध्ये संसार ही मुळी मुख्य भ्रांती आहे. तेव्हा मी हा मारणारा व हे मरणारे ही गोष्ट कोण मान्य करणार? मृगजळ जेथे नसते तेथे तर कोरडे असतेच, पण त्या मृगजळाचा जेथे भास होतो तेथे तरी काही ओलावा असतो काय? तद्वत संसाराला रूप नाव कल्पितात, तेथे वस्तुतः त्या रूप नावाचा अभाव असून शुद्ध ब्रह्मच असते. असाच ज्याचा दृढभाव असतो तो देहात वागत असला तरी चालते ब्रह्मच होय. देहाला जडत्वामुळे कर्म कधी बाधत नाही आणि आत्मा धर्माधर्मांना कधी शिवत नाही. हे वर्म ज्याला कळले तो देहात वागत असला तरी ते चालते ब्रह्मच होय. तो देहामध्ये वागत असताही विदेहच होय. विदेह हाच त्याचा देह होय. हे माझे अत्यंत गुह्य ज्ञान मी अर्जुनाला सांगितले पहा. अशा प्रकारे मी अनेक प्रकारच्या अनेक युक्तिप्रयुक्तींनी त्या युद्धामध्ये अर्जुनाला बोध केला. तेव्हा त्यानेही मला विनंती करून तुझ्याप्रमाणेच माझ्या विभूती विचारल्या होत्या. त्यावेळी अर्जुनाला मी त्या सांगितल्या, त्याच मी तुला सांगेन. अशा प्रकारे उद्धवाला आश्वासन देऊन त्याला आपल्या विभूती सांगू लागले. उद्धवा, तू ज्या विभूती विचारल्यास त्या मला सुद्धा मोजवत नाहीत. मी त्रैलोक्याचाच अंतरात्मा असल्यामुळे माझ्या विभूतीची गणना करणार कोण? श्लोक 9. मी सर्व समर्थ असून प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये हृदयस्थ होऊन राहत असतो. त्या माझ्याजवळ जीव जे जे काही मागेल ते त्याला नाही असे मी कधीच म्हणत नाही. प्रभुत्वाच्या नात्याने सर्व काही पुरवितो. जीव अत्यंत संकटाच्या वेळी जे काही माझ्याजवळ मागतो ते मी त्याला अत्यंत अमर्याद देतो. म्हणूनच मला ईश्वर असे म्हणतात. मी आत्म्याच्या रूपाने हृदयात असतो. हा विश्वास ज्यांना नाही ते मृगजळाच्या डोहात नौकेसह बुडून गेले असे समज. त्यात नौका बांधण्याचे कष्ट मात्र फुकट जातात. त्याप्रमाणे अवघड साधने सहन करून त्या साधनासह वर्तमान ते बुडून जातात. माझ्या प्राप्तीचे मुख्य वर्म हेच की परब्रह्म असा मी हृदयातच असतो. हेच ज्याचे नित्यकर्म तोच माझी श्रेष्ठ विभूती होय. मी सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहणारा, मी सर्वांचा सुहृद व सोयरा, मी ईश्वर सत्तेचा नियामक आणि मीच एक प्राणीमात्रांचा शास्ता आहे. अशा प्रकारे सर्व प्राणीमात्रांचा धनी मी. हे जे सर्व प्राणी तेही मीच. प्राणीमात्रांच्या जन्मभूमीचेही उत्पत्तीस्थान मी आणि उत्पत्ती वगैरे कर्मामध्ये करता तो मी. शेतकऱ्याप्रमाणे मी निर्माण करणारा व पालन करणारा व संहार करणारा आहे. निरनिराळ्या गुणांप्रमाणे ब्रह्मा, विष्णू व महेश्वर हे अवतार घेणाराही मी एकच. श्रीकृष्ण म्हणाले, कर्माची जी क्रियाशक्ती तीही मीच. ही सामान्य स्वरूपे सांगितली. आता त्या विशेष विभूती आहेत त्याही ऐक. श्लोक 10. लक्ष्मीपती म्हणाले, गतिमंतांमध्ये गती म्हणून जे असते ती मी. उद्धवा, खरोखर गतीला मूळ गती ती मी होय असे समज. चेतनेनेच सर्वांना गती प्राप्त होते. ती चेतना ही माझीच शक्ती आहे. चेतनेपासूनच इंद्रियांची प्रवृत्ती होते. अर्थात गतींची गती असा एक मीच आहे. साऱ्या गतींत श्रेष्ठ गती म्हटली म्हणजे मुख्यत्वे करूनच प्राण्याला मुक्ती मिळणे ही होय. पण त्या मुक्तीलाही माझ्यामध्येच मुक्ती मिळते. तात्पर्य, गतीची ही गती एक मीच आहे. देवांना आणि मनुष्यांनाही मर्यादित ठेवणारी एक काळाची सत्ता आहे. पण त्या काळालाही खरोखर मर्यादित ठेवणारा महाकाळ तो मी होय. हे भक्तराजा,
तिन्ही गुणांची सामान्यावस्था ती मी असे समज. आकाशादिकांचा शब्दादी गुणरूपी जो स्वभाव धर्म तोही खरोखर मीच असे श्रीहरी म्हणाला. श्लोक 11. उद्धवा, मी गुणी म्हणावायला कारण हेच की माझ्यामध्ये क्रियेचे प्रथम सूत्र प्रधान असते. मायाचे पहिले कार्य ते मी, म्हणून सर्वस्वी गुणित तोही मीच. जगामध्ये आकाश हे सर्वात थोर आहे, पण ते सुद्धा माझ्यामध्ये लपंडाव खेळते. माझ्या महत्त्वाच्या चमत्काराची मला सुद्धा निश्चयपूर्वक कल्पना होत नाही. नारायण म्हणाले, ज्ञान प्रधान जे महत्त्व ते मी. सूक्ष्मामध्ये ब्रह्मदेवादिकांनाही अतर्क्य असा जीव तो मी. अजिंक्य वस्तूंमध्ये मन ते मी. त्या मनाला जिंकावायला माझ्याशिवाय कोणालाच पूर्ण सामर्थ्य नाही. माझे स्मरण केले असता मन ताळ्यावर येते आणि मला विसरले की मन चवताळते. वेदशास्त्रांच्या बळावर काही मनाचे आकलन होत नाही. माझ्याशिवाय मन कधीच आकलन होत नाही. मन ते मीच आहे. माझे चिंतन केले असता ते विरून जाते आणि मला विसरले की तेही सैरावैरा भलतीकडेच धावू लागते. श्लोक 12. गोविंद म्हणाले, वेदांचे अध्यापन करणारा प्रसिद्ध असा जो ब्रह्मदेव तो मी आहे. माझ्यामुळेच जगामध्ये वेदांचे उल्लंघन करता येत नाही. वेदांसंबंधीचा सर्व विचार तोही मीच. ओंकाराशिवाय कितीही मंत्र असले तरी ते पोरांच्या गोष्टीप्रमाणेच निष्फळ होत. मी श्रीकृष्ण हाच मंत्रामधील ओंकार आहे. त्याच्यामुळेच सारे मंत्र पावन झाले. आकार, उकार आणि मकार ह्यांचा अर्धमात्रेसह तो उच्चार तोच त्रिवर्णात्मक ओंकार होय. ह्याच्या योगानेच मंत्र पावन होतात. कोणत्याही अक्षराच्या उच्चाराला आकार हा अवश्य लागतोच. उद्धवा, आकार ही खरोखर मी श्रीकृष्णच होय हे निश्चयात्मक समज. अक्षरांमध्ये आकार तो मी श्रीकृष्ण होय. श्रीकृष्ण म्हणाले, छंदांमध्ये गायत्री छंद तो मी. म्हणून ब्रह्मवृंद त्या गायत्री मंत्राचे सेवन करतात. श्रीकृष्ण म्हणाले, सर्व छंदात मुख्य असा गायत्री छंद व सर्व इंद्रियांमध्ये निर्द्वंद्व तो मी आहे. त्या गायत्री मंत्रामुळेच ब्रह्मवृंद मला पूज्य झाले आहेत. श्लोक 13. देवांमध्ये इंद्र तो मी, वसूंमध्ये अग्नी तो मी, आदित्यांमध्ये वामन तो मी आणि रुद्रांमध्ये नीललोहित तो मी होय. श्लोक 14. मी ब्रह्मदेवाला शाप देऊन पूजा करण्यास अयोग्य ठरविले. शंकराचा नैवेद्य भक्षण करणे निषिद्ध ठरविले. भृगूने विष्णूला हृदयावर लाथेने मारले आणि त्या लाथेचे खून जे श्रीवत्स चिन्ह त्या चिन्हाने भृगूचे महात्म्य वर्णन केले. श्रीकृष्ण म्हणाले, ब्रह्मर्षींमध्ये पूज्य झालेला जो भृगऋषी तो मी आणि मनुच्या स्वरूपाने मी स्वतः राजर्षी झालो आहे. श्रीकृष्ण म्हणाले, देवर्षींमध्ये नारदमुनी तोही मीच. कामधेनू हे माझेच अत्यंत पवित्र असे सुप्रसिद्ध स्वरूप आहे. श्लोक 15. श्रीकृष्ण म्हणाले, सिद्धांमध्ये मुनिश्रेष्ठ कपिल तो मी. पक्षांमध्ये गरुडाच्या रूपाने असणारा पक्षीराज तो मी श्रीकृष्ण होय. कृष्ण म्हणाले, प्रजापतीमध्ये मुख्य जो दक्ष तो मी आहे आणि पितृगणांमध्ये श्रेष्ठ जो अर्यमा तो तर माझेच प्रत्यक्ष स्वरूप आहे. श्लोक 16. श्रीकृष्ण म्हणाले, भक्तीच्या सामर्थ्याने अत्यंत थोर असा दैत्यांमधील प्रल्हाद तो मीच होय. तसेच नक्षत्रांचा आणि औषधींचा स्वामी जो चंद्र तेही माझे स्वरूप होय. यक्ष राक्षसांमध्ये श्रेष्ठ जो कुबेर तोही माझे स्वरूप आहे. त्याच्या विश्वासावर श्रीहरीचे भांडार नेहमी त्याच्याजवळ असते. श्लोक 17. श्रीकृष्ण म्हणाले, गजेंद्रांमध्ये जो ऐरावत तो मी. जलचरांचा राजा जो वरुण तेही माझेच स्वरूप होय. श्रीकृष्ण म्हणाले, आपल्या प्रभेने निरंतर प्रकाश देणारा, जगालाही प्रकाशित करून देदीप्यमान दिसणारा व आपल्या तेजाने अत्यंत प्रखर असणारा तो सूर्य मीच होय. मनुष्यांमध्ये जो पृथ्वीचा उपभोग घेतो, सर्व भूमी ज्याच्या हातात असते त्याला राजा असे म्हणतात, ती माझीच विभूती होय असे श्रीकृष्ण म्हणाले. श्लोक 18-19. श्रीकृष्ण म्हणाले, सर्व घोड्यांमध्ये श्रेष्ठ उच्चश्रवा तो मी आणि जिच्यासाठी त्रैलोक्य धडपड करते ती सुवर्ण नामक धातू मी. शासन करणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ शासन करणारा यमधर्म तो मी स्वतःच आहे.
मी श्रीकृष्ण सर्पांमध्ये वासुकी आहे हे लक्षात ठेव. श्रीहरी म्हणतात, नागांमध्ये अनंत हे नाव जो धारण करतो तो नाग मी. नखे, दाढा व शिंगे धारण करणारी जी श्वापदे, त्यांच्यामध्ये सिंह तो मी असे देव म्हणाले. नारायण म्हणाले, चारही आश्रमामध्ये संन्यास तो मी. वर्णांमध्ये श्रेष्ठ व चालते बोलते ब्रह्म जे ब्राह्मण ते मीच. श्लोक 20. श्रीरंग म्हणाले, पवित्र नद्यांमध्ये गंगोदक ते मी. सरोवरांमध्ये श्रेष्ठ सरोवर जो समुद्र तो पूर्णपणे मी आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. आयुधांमध्ये धनुष्य नामक हत्यार ते मी असे श्रीकृष्ण म्हणाले. आणि ज्याने त्रिपुरांचा संहार केला तो त्रिपुर शत्रू धनुर्धन मी होय. श्लोक 21. श्रीकृष्ण म्हणाले, त्रिभुवनाचे निवासस्थान जो महामेरू तो मी. चढून जाण्यास अत्यंत कठीण तो हिमालय पर्वत तोही मीच असे श्रीकृष्ण म्हणाले. वृक्षांमध्ये पिंपळ तो मी असे श्रीकृष्ण म्हणाले. औषधींमध्ये प्रसिद्ध जो यव तो मी असे श्रीकृष्णांनी उत्साहभराने सांगितले. श्लोक 22. देव म्हणाले, श्रीरामाचा पुरोहितपणा करून थोरपणास चढलेला वसिष्ठ तो मी. आणखी उद्धवा, वेदवेत्यांमध्ये अग्रगण्य जो श्रेष्ठ देवगुरु बृहस्पती तो मी. श्रीकृष्ण म्हणाले, सेनापतीमध्ये श्रेष्ठ जो स्कंद कार्तिक स्वामी तो मी. स्वधर्म प्रवर्तकामध्ये अग्रगण्य व ब्राह्मणांमध्ये अत्यंत पूज्य जो ब्रह्मा तो मी. श्लोक 23. आणखी सर्वज्ञ असे श्रीहरी म्हणाले, ज्याच्या योगाने देव, ऋषी, पितर, इतर प्राणीमात्र आणि सर्व विश्व तृप्त होते तो यज्ञातील ब्रह्मयज्ञ मी होय. श्रीकृष्ण म्हणाले, कोणत्याही प्राणीमात्राला दुःख होईल असे भाषण करू नये. असे जे मतांमध्ये अहिंसाव्रत ते मीच स्वतः होय. कोणाला वायूने पवित्रपणा येतो, कोणाला अग्नीने पवित्रपणा येतो, कोणाला पाण्याने पवित्रपणा येतो व कोणी भाषणानेच पवित्र होतात, कोणी बुद्धीनेच पवित्र होतात. पण अशा ह्या सर्वांमध्ये जे पवित्रपण म्हणून आहे ते माझे स्वरूप होय. पावनालाही पावन करणारा एक मीच आहे असे श्रीकृष्ण म्हणाले. जग हे माझ्या नामानेच पवित्र होते हे सर्व संमत आहे. त्या माझे जे स्वरूप येथे आहे ते पुनिताहूनही अत्यंत पुनित आहे. श्लोक 24. गोविंद म्हणतात, ज्या ज्या योगाने साधकांच्या अंतकरणामध्ये परमानंद उत्पन्न होतो व समाधीचे ज्ञान प्राप्त होते असा जो नाना प्रकारच्या योगामध्ये आत्मनिरोध म्हणून योग आहे तो योग मी. आणखी उद्धवा, मुख्यत्वे विवेक हाताशी घेऊन नीतिन्यायानेच विजयी होण्याची जो इच्छा करतो त्या नीतीची ही नीती मीच श्रीकृष्ण होय ही निश्चित समज. गोपाल म्हणतात, केवळ आत्मानात्माचा विचार करणारी अशी जी अध्यात्मविद्या ती विद्या मी आहे. माझ्याच योगाने विवेक वृद्धिंगत होतो. श्रीकृष्ण म्हणाले, ज्याच्यामध्ये विकल्पाला अंतच नाही असा वादांमध्ये अनंत चालणारा जो वाद तो वाद मी. आणखी विकल्प कोणते ते ऐक. उद्धवा, आख्याती, अन्यथा ख्याती, शून्य ख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय अशी जी ख्याती ते वादही खरोखर मीच होय. श्लोक 25. जनार्दन म्हणाले, शतरूपा आणि मनु हे दोन्ही मीच. सदा सर्व काळ बद्रिकाश्रमात राहणारा मुनीमधील नारायण तो मी. आणखी श्रीकृष्ण स्वतः सांगतात की खरोखर हे उद्धवा निष्ठेने ब्रह्मचर्य व्रत धारण करून राहणारे सनतकुमार तेही माझेच स्वरूप होत असे समज. श्लोक 26. सर्व प्राणीमात्रांना अभयदान देण्याचा क्रम ठेवणे, सर्व भूतांमध्ये आत्माराम तो मी असे समजणे हाच संन्यासाचा मुख्य धर्म होय. पुरुषोत्तम म्हणतात की तो धर्म स्वतः मीच आहे. काया वाचा मने करून कोणत्याही प्राण्याला दुःख न देता सुखच देणे ह्याला संन्यास धर्म असे म्हणतात. गोविंद म्हणाले, तो संन्यास धर्म मी आहे. अंतकरणामध्ये शुद्ध बोध झालेला नसतो आणि दात ओठ चावून द्वंद्वे सहन करावयाची ती काही खरी क्षमा नव्हे. क्षमेचे स्वरूप ऐक. पुरुषोत्तम म्हणतात, अंतकरणात परब्रह्माचा खरा ठसा उमटून जो बाहेर सर्व प्राणीमात्रांशी समान भावाने वागतो त्याची ती वृत्ती म्हणजे क्षमा होय. ती क्षमा मी आहे. अशी क्षमा ज्याच्याजवळ असते त्याला द्वंद्वाची पीडा होत नाही. सर्व जगामध्ये असत्यवादी मनुष्यच पातकी होय. असत्यांमध्ये कोट्यवधी पातके भरलेली असतात.
असत्याची गोष्ट असते ती कोणीही मनावर घेत नाही. बहिर्मती असणे हे इहलोकी व परलोकी ही खोटे नाणेच होय. ते ज्याने मनापासून सोडले त्याला मी श्रीकृष्ण सुद्धा वंदन करतो. सत्य भाषण करणे किंवा जे मनपूर्वक मौन धारण करणे तेच गुह्यातील अत्यंत मोठे गुह्य होय. श्रीकृष्ण म्हणाले की ते गुह्य मी होय, कारण सत्यावर प्रीती असणे हेच माझे आत्मगुह्य आहे. ब्रह्मदेवाचा देह मनू आणि शतरूपा ह्या अगदी पहिल्या जोडप्याच्या रूपाने त्रिभागात्मक झाला. नारायण म्हणतात ते एकनिष्ठेने मनुष्य सृष्टी उत्पन्न करणारे जोडपे मीच होय. श्लोक 27. श्रीकृष्ण म्हणतात एक पळभरही न चुकता निरंतर सावधपणाने दक्ष राहणारा जो संवत्सरात्मक काळ तो मीच स्वतः होय. त्रसरेणूपासून संवत्सरापर्यंत लव, निमिष, दिवस इत्यादी मानांची कालगणना मी संकर्षणच सावधानतेने करीत असतो. कृष्ण म्हणतात मधुमाधव या 2 महिन्यांचा जो वसंत ऋतू तो ऋतू मी आहे. सर्व महिन्यांमध्ये धान्य परिपक्व दशेस आणणारा आल्हाददायक असा मार्गशीर्ष महिना मी आहे. पंचांगात ज्याला गणिता येत नाही, नक्षत्रांत असूनही जे सर्वदा गुप्त असते, अदृश्य असताही सुज्ञ लोकांना सापडते, ते अभिजित नक्षत्र मी आहे असे श्रीहरी म्हणतात. श्लोक 28. श्रीरंग म्हणतात युगामध्ये ज्यात सर्व धर्म यथासांग चालतात, अधर्माचा भाग मुळीच असत नाही, ते कृतयुग मी. अच्युत म्हणाले उद्धवा धैर्यामध्ये आत्मधैर्य हे मोठे विलक्षण आहे. असे धैर्यशाली ते असित आणि देवल ते मीच होय असे निश्चित समज. ऋषिकेशी म्हणतात वेदांचे विभाग करण्याविषयी केवळ राजहंस आणि ज्याने वेदांची निवड करून ब्राह्मणांना दिले असा जो द्वैपायन व्यास तो मी. लक्ष्मीपती म्हणतात जे कवी आहेत त्यामध्ये खरोखर परमार्थज्ञानी जो उष्णा शुक्राचार्य कवी तो मी. साक्षात आत्मस्वरूप ज्ञानच असा शुकाचार्य मी होय. श्लोक 29. षड्गुणेश्वर्याने भाग्यवान, पूर्णांशाने भगवत स्वरूप व वासुदेव ह्या नावाने प्रसिद्ध असणारा असा श्रीकृष्ण रूपाने मीच येथे आहे असे समज. आणखी उद्धवा भगवत भक्तामध्ये अत्यंत श्रेष्ठ जो तू तो मीच होय हे लक्षात ठेव असे श्रीकृष्णाने म्हणतात. उद्धवाने श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन केले. उद्धवाने नमस्कार करताच श्रीकृष्णानेही त्याला आलिंगन दिले. तेव्हा सर्व त्रैलोक्य आनंदाने भरून गेले. इतका आत्मानंदांचा केवळ मेघ असा श्रीकृष्ण संतुष्ट झाला. उद्धव आणि श्रीकृष्ण दोन्ही एकरूप झाले. मी तोच तू असे जे श्रीकृष्ण बोलला होता ते उद्धवाला स्वतः प्रत्यक्षच खरे करून दाखविले. दोघांचे 2 भिन्न भाव मोडून जाऊन उद्धव श्रीकृष्णच झाला आणि श्रीकृष्णाच्या अंगी संपूर्ण उद्धवपणच बिंबून राहिले. त्यामुळे उद्धव आश्चर्यचकित झाला आणि श्रीकृष्णाचा प्रिय भक्त काय तो मीच असे म्हणून क्षणभर आपल्या ठिकाणीच मोठेपणाने फुगला. हे जाणून श्रीकृष्ण म्हणाले वानरामध्ये हनुमंत तो मी असे श्रीकृष्ण म्हणाले. तेव्हा उद्धवाचा अभिमान नष्ट झाला आणि तो मनातल्या मनातच खजील होऊन गेला. कारण की जेथे वानर आणि श्वापदे सुद्धा कृष्णाची माझ्याहून प्रियकर भक्त झाली तेथे हरिभक्तांचा अंतच लागणे कठीण. मज दासाचा तेथे पाड काय असा मनामध्ये विचार करून लागलीच त्याने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि म्हणाला खरोखर आपल्या ज्या विभूती आहेत त्या कृपा करून सर्वच मला सांगाव्यात. तेव्हा श्रीकृष्ण हसून काय म्हणाले ते म्हणाले की विद्याधर असा जो सुदर्शन तो खरोखर माझीच विभूती होय. श्लोक 30. श्रीरंग म्हणतात रत्नांमध्ये जो पद्मराग तो मी. श्रीकृष्ण म्हणाले मनोहर वस्तूंमध्ये अत्यंत निर्दोष असा जो कमळाचा कळा तो मी. श्रीहरी म्हणतात 10 प्रकारच्या दर्भांमध्ये कुश ज्याला म्हणतात तो मी. आणखी श्रीहरीने स्वतः सांगितले की सर्व होम द्रव्यांमध्ये अग्रगण्य जे गाईचे तूप ते मी. श्लोक 31. लक्ष्मीपती म्हणाले हे उद्धवा व्यापार व उद्योगधंदे करणाऱ्यांना साधनभूत व दुसऱ्याला दान देण्यास योग्य जी अपरंपार संपत्ती ती मीच होय हे खरोखर लक्षात ठेव. कापट्यांतील जी कपटयुक्ती जिच्या योगाने अतर्क्य छळ करता येतो ती मायामय मूर्ती मीच श्रीकृष्ण आहे. माझी छळ करण्याची युक्ती केवळ अतर्क्य आहे.
परब्रह्माच्या ठाई जीवपणाची कल्पना आणि जीवाचे ब्रह्मस्वरूपाशी ऐक्य, ह्या सर्व कपटाचा करताही मीच, हे कपट देवतांनाही अतर्क्य आहे. ब्रह्मदेव व शंकर हे आपल्याला मायेचे नियंते असे म्हणवितात, पण तोच शंकर मोहिनी दर्शनाने मी फसविला आणि ब्रह्मदेव गायीची वत्से चोरून नेण्यात मी फसविला. म्हणून खरोखर ठकांतला महाठक तो एक मीच. लक्ष्मीपती म्हणतात सहनशिलामध्ये सहनशक्ती म्हणतात ती मीच. आणखी श्रीपती सांगतात सात्विकांची जी मूळची सत्ववृत्ती तीही मीच स्वतः होय. श्लोक 32. बलवानांच्या ठिकाणी अत्यंत प्रबळ असे जे मनोबळ, शरीरबळ व धैर्यबळ व ज्याच्या योगाने तो यत्किंचितही डगमगत नाही, ते धैर्यबळही मीच श्रीकृष्ण होय. पुरुषोत्तम म्हणाले ज्याच्या योगाने मजविषयी अनिवार्य प्रेम उत्पन्न होते, असे जे भक्तांच्या अंगाचे कामना नष्ट करणारे भजन कर्म ते मीच होय. 9 प्रकारच्या भक्तिपूर्वक पूजाविधींसाठी भक्तांना ज्या 9 प्रकारच्या मूर्ती सांगितल्या आहेत, त्यात मज वासुदेवाची मूर्ती प्रथम होय. आता 9 मूर्तीची उपपत्ती ऐक. वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध, प्रद्युम्न, हयग्रीव, नारायण, वराह, वामन आणि नरसिंह ही 9 प्रकारच्या मूर्तीची स्वरूपे आहेत. त्यात पहिली जी मूर्ती ती मी होय. उद्धवा, बाकीच्या ज्या 8 मूर्ती आहेत त्याही खरोखर माझ्याच विभूती होत. हयग्रीव ही वेदाची मूर्ती आहे. तिची श्री व्यासांनी भक्ती केल्यामुळे त्यांना वेदव्यास ह्या पदवीची प्राप्ती झाली व त्रिभुवनात आपला लौकिक गाजून सोडला. नारायणात ही मत्स्वरूपी मूर्ती आहे. ब्रह्मदेवाने तिची भक्ती करून चतुश्लोकांनी ज्ञान प्राप्त करून घेतल्यामुळे तो खरोखर ब्रह्मपदाला पोचला. श्वेतवराह ही सर्वात श्रेष्ठ मूर्ती होय. तिची पृथ्वीने परिपूर्ण भक्ती केली म्हणून त्या दयासागराने तिचा उद्धार करून तिला अप्रतिम शांती अर्पण केली. वामन ही माझीच मूर्ती होय. त्याचे देवांनी पूर्णपणे भजन केले तेव्हा त्या देवांचा होणारा छळ बंद करण्यासाठी वामनाने बळीला बांधून टाकले आणि देवांचा अधिकार देवांना देऊन त्यांचा सन्मान केला. नरहरी ही एक दिव्य मूर्ती आहे. प्रल्हादाने त्या मूर्तीची एकनिष्ठ भक्ती केली व मी सर्व विश्वाचा आत्मा असून सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी सर्वत्र भरून राहिलेलो आहे, ही गोष्ट त्याने सर्व लोकांच्या अनुभवास आणून देऊन सर्वांचा विश्वास त्यावर बसविला. संकर्षण म्हणजे बळराम ही मूर्ती श्रेष्ठच आहे. ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून रैवतक पर्वताने त्याची भक्ती केली व आपली कन्या रेवती त्यास अर्पण करून तो आत्मानंदानुभवाने तृप्त झाला. प्रद्युम्न ही मूर्ती कामस्वरूप आहे. याकरिता नाना प्रकारच्या इच्छा करणाऱ्या कामुकांनी त्याची भक्ती करून ज्या इच्छा मागितल्या त्यांचे ते इच्छित मनोरथ तो निश्चय करून पूर्ण करतो. अनिरुद्ध हाही माझा अत्यंत जीवलग होय. शिवाच्या आज्ञेवरून उषेने त्याची भक्ती केली आणि तिने बाणासुराचा उद्धार केला. नारदाच्या आज्ञेने चित्ररेखा तिला सहाय्य झाली. पूर्णाशाने ब्रह्मस्वरूप आदिमूर्ती जो वासुदेव तो मीच होय. मी लिलेनेच कित्येकांचा उद्धार केला, त्यांची गणना करता येत नाही. त्या माझी शक्ती भक्ती उद्धवाच्या ठिकाणी व अर्जुनाच्या ठिकाणी मात्र नांदत आहे. उद्धवा, ह्याप्रमाणे 9 प्रकारच्या भक्ती, 9 प्रकारच्या मूर्ती आणि त्यांच्या भक्तीचा प्रकार मी तुला यथार्थ रीतीने कथन केला. श्लोक 33. ज्याचे गायन अत्यंत अपूर्व आहे असा जो विश्वावसू नामक गंधर्व तो मी, असे माधव म्हणाले. ऐकिले. रुक्मिणीपती म्हणतात मनोहर नृत्य करून सुख भावाने अंतर्बाह्य सुंदर दिसणारी जी पूर्वचित्ती नावाची अप्सरा ती मी. नारायण म्हणतात पृथ्वीमध्ये जे स्थैर्यपण आहे ते मी आहे. पृथ्वीमध्ये जो गंध म्हणून आहे तोही स्वतः मीच. श्लोक 34. श्रीनिवास म्हणतात उदकामध्ये उत्तम रस तो मी. आणखी उद्धवा, तेजस्वी प्राण्यामध्ये जो प्रकाश तो मीच स्वयंज्योती होय. चंद्र, सूर्य, तारांच्या ठिकाणी जे तेज आहे ते माझेच आहे. आणखी आकाशालाही मुळीच लिप्त न होणारा अनाहत ध्वनी तोही मीच. श्लोक 35. श्रीकृष्ण म्हणतात ब्राह्मण भजनामध्ये बळीचे श्रेष्ठत्व आहे. तो बळी निश्चय करून मीच होय. ब्राह्मण भजनाच्या सामर्थ्याने मला बळीच्या द्वारातील द्वारपाळ केले आहे. नारायण म्हणतात
पांडवांमध्ये सामर्थ्याने परिपूर्ण नरावतार तो अर्जुन तो मीच होय, म्हणूनच तो माझा जीव की प्राण आहे. श्रीपती म्हणतात, उद्धवा, प्राणीमात्रांची उत्पत्ती स्थिती तीही मीच, आणि त्या प्राण्यांची जी संहार गती तीही खरोखर मीच होय. श्लोक 36. ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये या दोन्ही इंद्रियांचे खरे इंद्रिय मीच आहे असे समज. त्यांची जी जी क्रिया आहे ती माझ्यामुळेच प्रगट होते. गती, येणे, जाणे, मलमूत्र विसर्जन करणे, दुसऱ्यावर छाप बसविणे, पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे, ऐकणे किंवा चाखणे हे सर्व माझ्यामुळेच होते. हे इंद्रियांच्या क्रियेचे चलन माझ्याशिवाय तिळभरही व्हावायचे नाही. त्याचेही संपूर्ण लक्षण मी तुला सांगतो, ऐक. मनाचेही महामन मी आहे, नयनांचाही नयन मी आहे, स्पर्शाचा स्पर्श मी आहे, आणि जिव्हेची मूळ जिव्हा ती मी आहे, नाकाचे मूळ नाक ते मी, कानाचे आद्य कान ते मी, ग्रहणाचे निज ग्रहण ते मी, आणि गतीची गती ती मी आहे असे समज. उद्धवा, आनंदाचा आनंद तो मी, बुद्धीचाही प्रबोध तो मी, आणि सर्व इंद्रियांचा विषय स्वाद तो मीच मुकुंद होय. वाणीची व्यापक वाणी ती मी, परावाणीचाही प्रेरक तो मी, आणि सर्व इंद्रियांचा स्वामी तो मीच. म्हणूनच मला ऋषिकेश इंद्रिय स्वामी असे नाव आहे. श्लोक 37. मूळ तत्वांची संख्या 25 आहे. त्यातच 3 गुण धरले तर ती संख्या 28 होते. त्यांचा विस्तारही आता तुला खुलासेवार सांगतो, ऐक. अहंकार, महत्त्व आणि पृथ्वी गंध, वायू स्पर्श, आकाश शब्द, उदक रस व तेज तेज ह्या पंच तन्मात्रा मिळून स्थूल प्रकृती होते, आणि पंचमहाभूते व 11 इंद्रिये मिळून विकारांची संख्या 16 आहे. ह्यात आणखी प्रकृती व पुरुष ही 2 मिळविली म्हणजे एकंदर तत्वांची संख्या 25 होते. प्रकृतीमध्ये गुणांचे वास्तव्य असते. हा तत्वांचा तत्वविलास आहे. गुणविकारयुक्त प्रकृती आणि तत्वसंख्येचा निश्चय यांचा जो विचार मी तुला सांगितला तेच माझे परात्पर स्वरूप होय. श्लोक 38. अशा प्रकारे 25 तत्वांचे जे ज्ञान ते सर्व मीच होय. आणखी देव म्हणाले, ही तत्वे मोजण्याचे जे मोजणारे ज्ञान तेही मीच स्वतः होय. आणखी देव म्हणतात, हे जगण्याचे जे लक्षण तेही मीच स्वतः आहे. माझ्याशिवाय एक अणुमात्राही दुसरे काही मुळीच नाही. जीव आणि ईश्वर, गुणी आणि गुणावतार, क्षेत्र, शरीर आणि क्षेत्रज्ञ, आत्मा ही सर्व निश्चय करून मीच आहे. माझ्या व्यतिरिक्त एक अणुभरही दुसरे काही स्वतंत्र असे राहिलेले नाही. सर्वत्र मीच सर्वात्मा आहे, आणि केवळ चिन्मात्र तेही मीच. उद्धवा, येथे माझ्याशिवाय निराळे असे काहीच उरलेले नाही, आणि सर्वसाधारण सर्व देहामध्ये मीच आहे असे जाण. आता उद्धवा, तू कदाचित असे म्हणशील की ह्याचा संक्षेप करू नये, तर ह्या ठिकाणी विस्तार करता येत नाही. तो कसा तेही सांगतो, ऐक. श्लोक 39. मी कालरूपाने पृथ्वीच्या परमाणूंची सुद्धा मोजदाद करू शकेन, परंतु माझ्या विभूतींच्या संख्येची गणना मात्र मलाही करता येणार नाही. मी अनंत ब्रह्मांड गोल निर्माण केले आहेत, ते सर्व मला मोजवत नाहीत. मग माझ्या सर्व विभूती कोणता तोंडाळ मोजू शकेल? मी सर्वज्ञ असा श्री नारायण आहे, तरी माझ्या विभूती मोजण्याची शक्ती मला नाही. मग त्यांचे वर्णन कसे सांगणार? आता उद्धवा, मनुष्यामध्ये माझी विभूती कोणत्या स्वरूपाने राहत असते त्याचे खरे लक्षण तुला सांगतो, ऐक. श्लोक 40. ज्याची प्रतापशक्ती ओजस्विता अत्यंत प्रबळ आहे, ज्याच्या ठिकाणी निरंतर लक्ष्मी राहते, ज्याच्या ऐश्वर्याला मर्यादा नाही, स्वधर्मामध्ये ज्याची कीर्ती थोर आहे, ज्याच्या वैभवाचे सामर्थ्य एवढे आहे की संपूर्ण त्रैलोक्य आपल्या आज्ञेखाली वागवितो, आणि ज्याच्या दान देण्याला तर सीमाच नाही, ज्याचे भाग्य उत्तरोत्तर नवीन वाढत असल्याचे दिसते, ज्याचे सामर्थ्य अत्यंत विलक्षण, ज्याच्या शब्दावर कोणी उत्तर देऊ शकत नाही, ज्याची भाग्यशालीनता सर्व जनांच्या नेत्रांना आल्हाददायक अशी मनोहर असते, सहनशीलतेची ज्याला आवड, निंदकर्माची ज्याला लाज, आणि व्यवहाराच्या नैपुण्याची साक्षात मूर्तीच सहजगत्या ज्याच्या ठिकाणी नाचत असते, ही लक्षणे ज्याचे ठायी असतात, तो माझी विभूती होय असे समज. हे तर काय, पण ह्यापैकी एक लक्षणही जेथे प्राप्त झालेले दिसेल ती देखील माझीच विभूती होय. श्लोक 41. केवळ थोडक्यात संक्षेप करून ज्या मी विभूती सांगितल्या त्या उद्धवा खरोखर मनोविकाराच्या अनुभव रूपाने जाणल्या पाहिजेत.
साधकांच्या साधन स्थितीच्या दृष्टीने पाहता माझ्या विभूती सत्य जाणाव्यात, परमार्थ दृष्टीने विचार करू लागले असता त्या मनोजन्य कल्पनेच्या जाणाव्यात. वस्तुतः माझे स्वरूप अद्वैत आहे हे लक्षात ठेव. मला नाम नाही, रूप नाही, गुण नाही, वर्णही नाही. तेव्हा नाना प्रकारच्या विभूतीचे लक्षण सांगावयाचे म्हटले तर ते मिथ्या शाब्दिकच समजावे. श्लोक 42. माझे स्वरूप नित्य निर्विकार असल्यामुळे मनाला, बुद्धीला किंवा वाचेलाही त्याचा पार लागत नाही. मग इंद्रिये तर काय बिचारी पामर, प्राणालाही ह्या स्वरूपाचा निर्धार करणे शक्य नाही. ह्याकरिता शमदम अशा अनुक्रमाने मन, बुद्धी, वाणी व इंद्रिये यांचे नियमन कर आणि प्राणधर्माप्रमाणे प्राणाचेही नियमन कर, म्हणजे आत्मस्वरूपाला पोचशील. आता मन, बुद्धी, वाचा, इंद्रियादिकांचे नियमन करण्याचे वर्म कळत नाही असे म्हणशील तर त्याचाही अनुक्रम सुलभ रीतीने सांगतो, ऐक. वाणीचे नियमन माझ्या नामाने करावे, मनाचे नियमन ध्यान सामर्थ्याने करावे, प्राणाचे नियमन प्राणायामाने करावे आणि इंद्रियांचे नियमन दमाने म्हणजे संयमाने करावे. बुद्धीचे नियमन आत्मविचाराने करावे, जीवाचे नियमन परमात्म सुखाने करावे. इतके केलंस की तू हटकून सहजी मत्स्वरूप होशील. एकदा मत्स्वरूप झालास की मग संसारच दृष्टीला पडणार नाही. जन्ममरणाच्या गोष्टी बंद पडतील व येण्या जाण्याची यातायात संपेल. मी सांगितलेल्या नियम पद्धतीनुसार नियमन करण्याचे ज्याच्या मनात भरत नाही तो कोट्यवधी दुःख भोगतो. त्याचेही वर्णन सांगतो, ऐक. श्लोक 43. मी सांगितलेल्या नियमाप्रमाणे मन, बुद्धी व इंद्रियगण ह्यांचे एक निष्ठेने जो नियमन करीत नाही त्याची साधने व्यर्थ होतात. मातीच्या कच्च्या भांड्यातील पाणी ज्याप्रमाणे नाहीसे होते त्याप्रमाणे त्याचे व्रत, तप, दान, योग, शब्दज्ञान ही सर्व नाश पावतात. ज्याप्रमाणे राखेत होम करावा किंवा अमंगलपणे कर्माचरण करावे किंवा कुपात्री दान धर्म करावा त्याप्रमाणे साधनांची दशा होते. खडकावर बी पेरावे किंवा गोळकाला ब्राह्मणाचे आमंत्रण द्यावे किंवा वांझेने डोहळ्याचे सोहळे भोगावेत त्याप्रमाणे त्या साधनांची दशा समजावी. याप्रमाणे खरोखर उद्धवा, मनामध्ये विधियुक्त जर नेम न केला तर त्याची सर्व साधने हातोहाती व्यर्थ होऊन जातात. म्हणून मन आदी करून ज्या इंद्रियांची वृत्ती आहेत त्याचे हळूहळू नियमनच करावे हेच स्वतः श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात. श्लोक 44. अरे मन, बुद्धी, इंद्रिये आणि प्राण यांचे अवश्यमेव नियमन करावे हे लक्षात ठेव. अशा प्रकारे सावधान वृत्ती करून जो माझे भजन करतो, एक निष्ठेने जो माझी भक्ती करतो त्याच्या विषय वासना जळून जातात आणि अशा माझ्या भक्तिमार्गाने गेले असता निर्विकल्प अशी शांती उत्पन्न होते. भक्तिमार्गाने चालू लागले असता सर्व साधने लाजून जातात. भक्तीसाठीच मी लक्ष्मीपती प्रगट होऊन माझ्या भक्तांच्या संसाराची निवृत्ती करून टाकतो. अहो, माझ्या भक्तांना जर संसाराची बाधा होईल तर त्याची लाज मला भगवंतालाच आहे. मी माझ्या भक्तांची गांजणूक होऊ देत नाही. प्रल्हादाचा छळ होऊ लागताच मी नरसिंह रूपाने कोरड्या काष्टामध्ये प्रगट झालो आणि गजेंद्रासाठी वैकुंठ सोडून त्वरेने धावत आलो. कौरव द्रौपदीचा छळ करीत असता मी तात्काळ कौरवांची तोंडे काळी करून सोडली. वनव्याने गोपाळांना पीडा दिली त्यावेळी तो दावाग्नी मी पिऊनच टाकेला. इंद्र गोकुळाला त्रास देत असता मी हातावर गोवर्धन पर्वत उचलून धरला. तसेच गोपिकांचे मनोरथ पूर्ण करण्याकरिता मी श्रीपती कामी बनलो. अर्जुनाच्या प्रतिज्ञेचे पालन होण्यासाठी मी दिवसात सूर्याला लपवून ठेवले आणि जयद्रथाला मारविण्याचा पराक्रम करून अर्जुनाला वाचविले. अमरीशाचे गर्भवास मी आनंदाने सोसिले. मी श्रीकृष्ण आपल्या भक्तांकडे कधीही कमीपणा येऊ देत नाही. भक्तांच्या पायांची माती मी श्रीपती आपल्या इंद्रियांवर धारण करतो. इतकेच नव्हे तर भावार्थी असलेले अस्वले व माकडे सुद्धा मी आपल्या पंक्तीला बसविले. म्हणूनच उद्धवा, मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो की माझी भक्ती करावी. माझे भजन केले असता भक्त सहज मदभावाला पावतात. सर्वत्र माझीच भावना धरून माझे भजन केले असता मी अनंत त्यांच्या हाती सापडतो आणि शेवटी मी त्यांचा सेवक होतो. इतकी मला भक्तीची प्रीती आहे. येथे माझ्या भक्तीपेक्षा सुलभ असे दुसरे साधनच नाही हे जाणूनच मी तुला भक्तिमार्गाला लावले आहे. सद्भक्ती लावून घेतली की ती लागते आणि सद्भक्ती लागली की मग संसार तो बिचारा काय. माझे भक्त चारही मुक्तींना बाजूस सारून आत्मसुखाचा उपभोग घेतात. माझ्या भक्तांचा महिमा अत्यंत अतर्क्य व गहन आहे असे म्हणून श्रीकृष्ण उद्धवाला कुरवळू लागला.
श्रीकृष्णाच्या हाताच्या स्पर्शामुळे उद्धवाला कसे झाले तर नुकत्याच व्यालेल्या धेनूचे वासू तिच्या पाण्याने जसे आल्हादित होते त्याप्रमाणे तोही आल्हादयुक्त झाला. ज्याप्रमाणे चंद्राचे किरण लागले असता चकोर अंतर्बाह्य तृप्त होतो किंवा मेघाला पाहून मोर जसा आनंदाने नाचू लागतो, त्याप्रमाणे उद्धवही आत्मानंदात परिपूर्ण रंगून गेला. आपण देवाचे भक्त आहोत हेही तो विसरून गेला आणि श्रीकृष्णही आपला कृष्णपणा विसरले. ह्याप्रमाणे भक्तिसुखामध्ये दोघेही एक रूपतेने उन्मत्त झाले. तेव्हा अर्थातच परमानंदाचा झेंडा तेथे स्वानंदाने नाचू लागला. या भक्तिसुखाची जी गोडी आहे ती भाग्याशिवाय नीट कळवायची नाही. उद्धवाच्या भजनरूप व्यापारामध्येच श्रीकृष्णरूपी नफा लाभला. एकनाथ जनार्दनाला शरण गेला म्हणूनच भजन सुखाचे रहस्य आणि भक्तांचे अंतकरणातील गुह्यही त्याला एकट्यालाच पूर्णपणे समजले. जो भक्तांचा केवळ प्राण असा परमात्मा गोकुळामध्ये गवळी होऊन गवळ्यांच्याच खेळी मिळेत खेळून गोपींचा आणि गोपाळांचा त्याने उद्धार केला. स्वतः त्यांचेच खेळ खेळून बाळ गोपाळांचा त्याने उद्धार केला. ह्यात काही मोठेसे आश्चर्य नाही, तर त्याची अपूर्व कला आणि उदार लीला ती निराळीच आहे. ती ऐका. पर्वत, पाषाण, गवत, वृक्ष, भृंग, मत्स्य, मगर, तसेच व्याघ्र, वनचर, सर्प इत्यादी विषारी प्राणी, पारवे, मोर इत्यादी ह्यासह वर्तमान गोकुळातील प्राणीमात्राचाही कृपाळू व सर्व समर्थ श्रीकृष्णाने स्वतः आपल्या लीलेनेच उद्धार केला. पित्याच्या वचनाचे निमित्त करून सीतेच्या वियोगाच्या मिशाने श्रीरामचंद्रांनी अश्वरांचा, माकडांचा आणि राक्षसांचाही उद्धार केला. सेवेच्या योगाने अस्वले व वानर तारले आणि युद्धाच्या निमित्ताने राक्षसांचा उद्धार केला. हे काही मोठेसे आश्चर्य नाही. त्याची त्याहूनही थोर लीला ऐका. अयोध्येपासून लंकेपर्यंत मार्गामध्ये जे जे वृक्ष, वनस्पती, दगडधोंडे, पर्वत, गवतासारख्या क्षुद्र वनस्पती व कृमी कीटक होते त्या सर्वांचा रामचंद्राने आपल्या लीलेनेच उद्धार केला. अशा प्रकारे जो जनार्दन नाना प्रकारचे अवतार धारण करून सर्वांचाच उद्धार करीत असतो त्याने हा एकनाथही पावन केला. यात आश्चर्य ते कसले मानावे. परंतु ह्यात त्याने एक मात्र मोठे आश्चर्य केले, ते हे की मत्सारख्या मूर्खाच्या तोंडून श्रीमद भागवताचे शब्द मराठी भाषेत बोलविले. ह्याचे माझे मलाच आश्चर्य वाटते. अशी ज्याची परिपूर्ण कृपा आहे त्या जनार्दनालाच हा एकनाथ शरण आहे. त्याच्याच पायाचे स्मरण करून हा 16वा अध्याय त्याने पूर्ण केला. 16वा अध्याय समाप्त.